Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and we are looking at the chapter Struggle for an Education, and it is written by Booker T. Washington. It is an autobiography, and the name of that autobiography is Up from Slavery. It is just a part of that autobiography. Okay, so we have seen how Booker T. Washington was a black man and he was having very troublesome life, and he was a coal mine worker. But one day he heard of that Hampton University and he got fascinated by it, and he decided to go there somehow. And after that he left the work of that coal mine and joined Mrs. Ruffner's house, and he attends her, and he was having what you can call an impact of her behavior, that she is very strict, and no employee of hers who works at her house has not been able to keep his stay over there or work over there not more than 1 or 2 weeks. Okay, so we will see now what happens with our Booker T. Washington and how his life goes on. So I will read out the text. Look at the page number 25. I cannot recall how long I lived with Mrs. Ruffner before going to Hampton. मला आठवत नाही आहे सध्या की हॅम्प्टनला जाण्यापूर्वी मी मिसेस रुफनरसोबत किती दिवस राहिलो. बट आय थिंक इट मस्ट हॅव बीन अ इयर अँड हाफ. पण मला असं वाटतंय की 1 वर्ष आणि अर्धवर्ष, 1.5 वर्ष जवळपास झालं असेल. ॲट एनी रेट आय हिअर रिपीट व्हॉट आय हॅव सेड मोर दॅन वन्स बिफोर. आणि कुठलीही किंमत चुकवावी लागो, पण या ठिकाणी मी परत परत तेच गोष्ट बोलणार आहे जे मी याआधी बोललेली आहे. दॅट द लेसन्स दॅट आय लर्न in the home of Mrs. Ruffner were as valuable to me as any education I have ever gotten anywhere since. लेखकाचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की मी त्या मिसेस रुफनरच्या घरामध्ये राहून जे शिक्षण मला मिळालं, आता मनुष्य प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो, परंतु आपला जो लेखक आहे त्या मिसेस रुफनरच्या घरी काम करत असताना सुद्धा त्याला काहीतरी शिकावंसं वाटलं. तर त्या ठिकाणी पाहतो काय म्हणतो की जगामध्ये कुठलेही जे शिक्षण आहे त्या शिक्षणापेक्षा जास्त अधिक मौल्यवान गोष्टी मी या मिसेस रुफनरच्या घरी शिकलो, ज्या मला इतरत्र कुठेही शिकता आल्या नसत्या आणि मी आजपर्यंत ज्या शिकलो नाही. इवन टू धिस डे आय नेव्हर सी बिट्स ऑफ पेपर स्कॅटर्ड अराउंड अ हाऊस or in the street that I do not want to pick up at once. त्या घराच्या सवयीमुळेच मला आजही कुठेही कागदाचे पडलेले तुकडे असो किंवा एखाद्या रस्त्यावरती पडलेली घाण असो, जर मला कुठेही ते रस्त्यावरती किंवा ते कुठेही दिसले पडलेले कागदाचे तुकडे, तर असं कधीच होणार नाही की मी त्या तुकड्यांना उचलून एखाद्या कचरापेटीत टाकणार नाही. आय नेव्हर सी अ फिल्दी यार्ड दॅट आय डू नॉट वॉन्ट टू क्लीन इट. मला असं एकही घाणेरडं मी बघितलेलं, यार्ड म्हणजे कुंपण, ठीक आहे, वाढलेलं कसंही त्यामधले रोपटे वाढले किंवा कशी ती घाणेरडी झालेली आहे, तर असं कुठलंही मी म्हटलं एकही कुंपण मी बघितलं नाही की जे मला खराब दिसलं आणि मी ते त्यानंतर स्वच्छ नाही केलं. अ पेलिंग ऑफ a fence that I do not want to put it on, an unpainted or unwhitewashed house that I do not want to paint or whitewash it. असं एकही भिंत नव्हती, कुंपण नव्हतं की ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मला त्याचा रंग उडाल्यासारखा दिसला आणि मी त्या ठिकाणी घेऊन जाऊन ते ठीक नाही केलं.
किंवा एखादं घर असं असेल की ज्याचा रंग उडालेला आहे आणि मी त्या ठिकाणी जाऊन त्याला व्हाईट वॉश दिला नाही, पांढरा रंग दिला नाही, असं कधीच झालं नाही. और अ बटन ऑफ वन्स क्लोथ्स और गीज स्पॉट ऑन देम or on the floor that I do not want to call attention to it. ज्या ठिकाणी मला कुठे ग्रीसचा डाग दिसला किंवा त्या ठिकाणी खराब फरशी दिसली तर असं कधीच झालं नाही की मी पटकन जाऊन ते क्लीन केलेलं नाही. या ठिकाणी आपल्याला जो आपला लेखक आहे तो स्वच्छतेचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला पटवून देत आहे. माणसाच्या हातून घाण होते, परंतु आपल्या हातून झालेली घाण स्वच्छ कोणी करावी हा खूप मोठा प्रश्न असतो. तर त्याचा एक अगदी योग्य असं समर्पक असं उत्तर या ठिकाणी लेखकाने दिलेलं आहे. मी तर घाण करणारच नाही, परंतु जर मला काही घाणेरडी गोष्टी दिसली तर ती गोष्ट सुंदर करण्याचा, चांगली करण्याचा, स्वच्छ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असं या माध्यमातून आपल्या या लेखकाला आपल्याला सांगायचं आहे. फ्रॉम फिअरिंग मिसेस रुफनर I soon learned to look upon her as one of my best friend. एकेकाळी मी त्या मिसेस रुफनरला घाबरत होतो, परंतु मी लवकरच शिकलो आणि त्यांच्या मर्जीत राहून मला त्या आता माझ्या बेस्ट फ्रेंड, सगळ्यात जवळचा असा मित्र असं त्या वाटू लागल्या होत्या. When she found that she could trust me, she did so implicitly. जेव्हा केव्हा त्यांना असं वाटायचं की त्या माझ्यावरती विश्वास ठेवू शकतात, तर त्या नेहमीच त्या ठिकाणी त्या माझ्यावरती विश्वास ठेवायच्या. आता इम्प्लिसिटलीचा अर्थ होतो इनडायरेक्टली, म्हणजे मी तुझ्यावरती विश्वास ठेवत आहे किंवा तू ह्या गोष्टी करून टाकशील असं कोणी सांगण्याची, म्हणजे जबाबदारी देऊन काम करून घेण्याची तिची मुळीच हे नव्हती. ती डायरेक्टली त्यांच्यावर विश्वास न ठेवता, डायरेक्ट म्हणून दाखवता, इनडायरेक्टली पण त्या जबाबदारी त्याच्यावरती द्यायची, आपल्या लेखकावरती, आणि त्याच्याकडून ते काम करून घ्यायची. परंतु समोरासमोर स्पष्ट शब्दात ती त्याला कधीच म्हणायची नाही की मला तुझ्यावरती मी विश्वास ठेवते वगैरे. सो ड्युरिंग द 1 or 2 winters that I was with her, she gave me an opportunity to go to school for an hour in the day during a portion of winter months, but most of my studying was done at night. त्यांच्याकडे मी 2 हिवाळे थांबलो असेल कदाचित, परंतु त्या दरम्यान, हिवाळ्याच्या दरम्यान त्या मला मिसेस रुफनर दररोज 1 तास दिवसाला अभ्यासासाठी मला जाऊ द्यायच्या. परंतु माझा जो अभ्यास आहे तो जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेसच होत असे. कधी कधी एकटं असल्यावरती होत असे. समटाइम्स अंडर समवन whom I could hire to teach me. आणि कधी कधी अशा व्यक्तीच्या सोबत होत असे की ज्याला मी मला शिकवण्याकरिता त्याला मी पैसे दिलेले असेल किंवा त्याच्याकडे शिकवणी लावली असेल. अशा व्यक्तीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी शिक्षण घेणं सुरू ठेवलं. It was while living with her. Mrs. Ruffner always encouraged and sympathized with me in all my efforts to get an education. त्या ठिकाणी मिसेस रुफनरनी प्रत्येक वेळेस जेव्हा केव्हा मला असं लो फिलिंग यायचं, त्या ठिकाणी त्यांनी मला सहानुभूती दाखवली आणि माझ्या प्रकारे मला त्या ठिकाणी प्रेरणासुद्धा दिली. आणि त्यांना दिसायची माझी धडपड शिक्षण घेण्याची, तर त्यांनी नेहमीच माझ्यासमोर त्या ठिकाणी मला धैर्य देण्याचं आणि सहानुभूती दाखवण्याचं काम केलं आणि माझ्या शिक्षणामध्ये मदत केली. इट वॉज वाईल लिव्हिंग विथ हर दॅट आय बिगॅन टू गेट टुगेदर माय फर्स्ट लायब्ररी. त्यांच्यासोबत राहत असतानाच मी माझी पहिली लायब्ररी त्या ठिकाणी बनवणे सुरू केलं होतं. आय सेक्युर्ड अ ड्राय गुड्स बॉक्स. मी कसा बसा एक ज्या ठिकाणी चांगल्या वस्तू ठेवता येतील असा एक बॉक्स मिळवला. नॉक्ड वन साइड ऑफ इट. आणि त्या बॉक्सचा एक बाजू मी काढून टाकली.
समजा चारही साईडने तो फोल्ड होत असेल, तर त्याचा एक साईडचा भाग मी काय करून टाकला, ओपन करून टाकला. तर 6 पृष्ठांपैकी एक पृष्ठ मी त्या ठिकाणी ओपन केला. ठीक आहे. तर गुड बॉक्स नॉक्ड आउट वन साइड ऑफ इट, पुट सम शेल्स इन इट, आणि त्यामध्ये मी काही गोष्टी ठेवल्या. अँड बिगॅन पुटिंग इन टू एव्हरी काइंड ऑफ बुक दॅट आय कुड गेट माय हँड्स अपॉन अँड कॉल्ड इट माय लायब्ररी. मग ज्या ठिकाणी मला एखादं पुस्तक मिळेल ते पुस्तक मी हातात आल्यानंतर पहिले त्याला आपल्या त्या लायब्ररीमध्ये ठेवायचो आणि त्या गोष्टीला, त्या शेल्फला मी माझी लायब्ररी म्हणायचो. नाव विथ स्टँडिंग माय सक्सेस ॲट मिसेस रुफनर्स, आय डिड नॉट गिव्ह अप अन आयडिया ऑफ गोईंग टू हॅम्प्टन इन्स्टिट्यूट. मिसेस हॅम्प्टनसोबत राहत असताना सुद्धा मी त्या ठिकाणी माझी हॅम्प्टन इन्स्टिट्यूट येथे जाण्याची इच्छा गमावून बसलो नाही. In the fall of 1872, I determined to make an effort to get there. 1872च्या उत्तरार्धात मी त्या ठिकाणी ठरवलं की मला आता त्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी जाण्याची मी प्रयत्न करणार आहे. Although I have stated I had no definite idea of direction in which Hampton was, or of what it would cost me to go there. आणि मी पहिले सांगितल्याप्रमाणे मला हॅम्प्टन नेमकं कुठे आहे ते माहीत नव्हतं आणि मला याचीही कल्पना नव्हती की त्या ठिकाणी जाण्याकरिता मला किती खर्च लागेल. आय डू नॉट थिंक एनी वन thoroughly sympathized with me in my ambition to go to Hampton unless it was my mother. आणि मला आठवतं की मलाच कोणी खूप जास्त सहानुभूती माझ्या त्या उद्दिष्टाबद्दल दाखवली नाही की मला हॅम्प्टन या ठिकाणी जायचं आहे. कोणी त्या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही, परंतु माझ्या आईने ती गोष्ट थोडीशी मनाला लावून घेतली होती. अँड शी वॉज ट्रबल्ड विथ अ ग्रेव फिअर दॅट आय वॉज स्टार्टिंग आउट ऑन अ वाईल्ड गूस चेस. परंतु तिला माझ्या या गोष्टीबद्दल थोडी भीती वाटायची आणि तिला असं वाटायचं की मी एखाद्या रानटी गीज नावाचा एक पक्षी असतो, गूज, तर तो गूज नावाच्या पक्षाची मी काय करतोय, मागे लागलोय. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणायचं लेखकाला की बा अशी एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये यश मिळण्याची खात्री नाही आहे, अशा ठिकाणी प्रयत्न करणे. एफर्ट ॲट द एंड ऑफ विच देअर इज नो शुअरिटी ऑफ सक्सेस. तर त्या ठिकाणी माझी हे म्हणायची की तू वाईल्ड गूसचा चेस करत आहे. ॲट एनी रेट आय गॉट ओनली हाफ हार्टेड कन्सेंट फ्रॉम हर दॅट आय माइट स्टार्ट. आणि तिची मी वंधरणी केल्यानंतर अर्ध्या मनाने का होईना, म्हणजे अर्ध्या मनाने म्हणजे तिची पूर्ण संमती नव्हती, तिची पूर्ण इच्छा नव्हती, परंतु आपल्या मुलाची फार इच्छा आहे म्हणून तिने त्या अर्धवट तिच्या इच्छेने मला त्या ठिकाणी जाऊ देण्याची परमिशन दिली. द स्मॉल अमाऊंट ऑफ मनी दॅट आय हॅड अर्न हॅड बीन कन्झ्युम्ड बाय माय स्टेप फादर. मी जो काही थोडाफार मिळकतीतून कमावण्याचा प्रयत्न केला तो सगळा त्या पैशापैकी अर्धा पैसा माझ्या सावत्र वडिलांनी खर्चून टाकला होता. अँड द रिमाइंडर ऑफ द फॅमिली, आणि घरातल्या इतर लोकांनी, विथ द एक्सेप्शन ऑफ व्हेरी फ्यू डॉलर्स, परंतु काही डॉलर्स आता शिल्लक राहिले होते. अँड सो आय हॅड व्हेरी लिटल विथ विच टू बाय क्लोथ्स अँड पे माय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. म्हणून आता माझ्याकडे फार कमी पैसे राहिले होते माझ्याकरिता कपडे घेण्याकरिता आणि माझा प्रवासाचा भाडं भरण्याकरिता. माय ब्रदर जॉन हेल्प मी ऑल दॅट ही कुड. माझा ब्रदर जॉन नावाचा एक भाऊ होता, तर त्यांनी मला त्याच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला की तो मला मदत करू शकेल. त्याने ती केली. बट ऑफकोर्स दॅट वॉज नॉट अ ग्रेट डील. परंतु हे साहजिक आहे की ती फार खूप मोठी डील नव्हती, म्हणजे तो खूप जास्त तो काही देऊ शकला नाही.
फॉर हिज वर्क वॉज इन द कोल माइन, तो कारण की तो कोळशेच्या खाणीत काम करत होता. वेअर ही डिड नॉट अर्न मच अँड मोस्ट ऑफ वॉट ही डिड अर्न वेंट इन द डिरेक्शन ऑफ पेईंग द हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. एकतर तो जास्त कमवत नव्हता आणि कमवलं तरी त्याचा घरात खर्च देण्यामध्ये त्याचा पैसा निघून जात होता. So we will stop here. In the next lecture we will learn something more regarding this chapter. Okay, so if you have any problem regarding this text, that what I have taught today, so you can call me or ask me. Till then, goodbye, thank you.